नमस्कार मित्रांनो, देवाने आपल्याला 206 हाडं दिलेली आहेत आणि शरीराच्या ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडं एकत्र येतात त्याला संस्कृतमध्ये आपण संधी म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आर्थोस म्हणतो। जेव्हा या संधीमध्ये सूज निर्माण होते किंवा जेव्हा दुखणं निर्माण होतं तेव्हा त्या आजाराला आपण बोली भाषेत संधिवात असा म्हणतो। जनरली हा आजार आपण जर बघितला तर 50च्या आसपास व्हायला सुरुवात होते, पण हल्ली चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे बऱ्याचशा गोष्टीमुळे हा आजार अगदी 40ल्या व्यक्तींना देखील बघण्यात येतोय आमच्या। आपण बघूया की हा आजार कशा प्रकारे होतो। मी ज्याप्रमाणे म्हटलं की ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडं एकत्र येतात तर त्या हाडांच्या मध्ये मूवमेंट चांगली व्हावी, त्यांच्यामध्ये घर्षण किंवा फ्रिक्शन होऊ नये म्हणून देवाने अजून एक लेयर दिलेलं असतं त्या हाडांच्या भोवती, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो किंवा आपण संस्कृतमध्ये कुर्चिका म्हणतो। तर हे कार्टिलेज असल्यामुळे, कार्टिलेजचं आवरण असल्यामुळे हाडं एकमेकांच्या वरती घासत नाही। शिवाय या संधीच्या मध्ये प्रत्येक सांध्यांच्या मध्ये मूवमेंट चांगली व्हावी म्हणून एक तरल पदार्थ पण असतो, एक स्निग्ध पदार्थ असतो, त्याला आपण सायनोवियल फ्लुइड म्हणतो। या सायनोवियल फ्लुइडच्या मुळे त्या सांध्याचं चांगल्या प्रकारे पोषण होत असतं। सगळी आपण जी काही औषधं वगैरे घेतो ती थोड्या थोड्या प्रमाणात या सायनोवियल फ्लुइडच्या मार्फत त्या जॉइंटला मिळत असते। आता ज्याप्रमाणे वय वाढतं, ठीक आहे, किंवा तुमची चुकीची खाण्याची पद्धत असेल, एखाद्याचं वजन जास्त झालं असेल, एखाद्याला मधुमेह असेल किंवा काही अँटीबायोटिक्स असतील किंवा तो काही पडला, तर या अशा अनेक कारणांच्या मुळे ती कार्टिलेज डॅमेज होऊ शकते आणि कार्टिलेज जेव्हा डॅमेज होते तेव्हा हाडं एकमेकांच्या वरती आदळू लागतात, एकमेकांच्या वरती घर्षण होऊ लागतं आणि मग त्या व्यक्तीला तिथे वेदना होतात। तर या सांध्याच्या वेदनाला आपण म्हणतो याला संधिवात झाला। ठीक आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा आजार अगोदर 50 किंवा अगदी 60 नंतर दिसायचा, पण हल्ली मात्र खूप लवकर दिसायला लागलाय आणि आपलं सगळं जे काही आयुष्य आहे, आपलं जे काही धकाधकीचं आयुष्य आहे, आपल्याला चालणं आहे, धावणं आहे, वस्तूंची देवाणघेवाण आहे, ही सगळी या सांध्यांच्या वरतीच अवलंबून असते। आणि जर हे सांधेच निकामे झाले तर करणार काय? बरं, संधिवाताची शस्त्रक्रिया करावी म्हटली तर ती पण काही अगदी सहज होत नाही किंवा अगदी म्हणजे खर्चिक पद्धत आहे, खूप बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आणि अगदी वयाच्या 50ला जर संधिवाताची सर्जरी करायची झाली तर पुढची 20-25 वर्ष जी काही आहे तो काही सांधा टिकणारा नसतो, मग काय 10 वर्षानंतर परत आपण सर्जरी करायची। तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक खूप चांगलं आयुर्वेदिक औषध आहे की ज्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केलेली सगळी औषधं त्यांनी टाकलेली आहेत की जेणेकरून हा संधिवात आपण थोपवू शकतो, हा पोस्टपोन होऊ शकतो आणि तुमचा सांधा चांगला राहू शकतो। तर एक औषध आहे शल्यकी, की ज्याच्यामुळे हे जे कार्टिलेजचं डिजनरेशन जे जेनेटिकली होतच असतं ती थांबवण्याची प्रक्रिया, ती थांबवायची शक्ती ही या शल्यकीमध्ये आहे। मॅट्रिक्स मेटालोप्रोटीनेज नावाचा जो एन्झाइम ज्याच्यामुळे कार्टिलेज नष्ट होतं, त्या मॅट्रिक्स मेटालोप्रोटीनेजला हा शल्यकी थांबवू शकतो। शिवाय शल्यकीच्या मुळे वेदनाही कमी होतात। इतर अन्य जे काही वेदनाशामक औषधं आहेत, जर खूपच वेदना असेल तर कदाचित तुम्हाला घ्यायलाही लागेल, पण या वेदनाशामक औषधं जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतल्या तर किडनी फेल्युअर किंवा अल्सर होणं किंवा हृदयाला त्रास होणं हे सगळं होऊ शकतं। तर हे सगळं न होऊ देता दुखणं कमी करण्याची शक्ती ही या शल्यकीमध्ये आहे। दुसरं एक औषध आहे अश्वगंधा, आपल्या सगळ्यांना माहितच असेल, पण चांगल्या प्रकारची स्टँडर्डाइज अश्वगंधाचं एक्स्ट्रॅक्ट जर घेतलं तर ते तुमच्या मांसपेशींना अगदी चांगलं मजबूत करतं आणि जेणेकरून तुमचा सांधा हा चांगला मजबूत राहतो, व्यवस्थित काम करू शकतो। तिसरं औषध आहे हडजोड। याच्या नावानेच आपल्याला कळतं की हे हाडांना जोडण्याची क्षमता किंवा शक्ती या औषधात निसर्गाने दिलेली आहे। तर हे हडजोड आणि दुसरी 2 औषधं जी काही आहेत, शतावरी आणि आलं म्हणजे अद्रक, या आल्यामुळे, शतावरीमुळे आणि हडजोडीमुळे कार्टिलेजचं स्वास्थ्य चांगलं राहतं, आतमध्ये जे काही सायनोवियल फ्लुइड आहे त्याचं पण स्वास्थ्य चांगलं राहतं आणि जॉइंटचं पोषण होत राहतं। तर शल्यकी, अश्वगंधा, हडजोड, शतावरी आणि जिंजर या सगळ्या वनस्पतीचा स्टँडर्डाइज्ड एक्स्ट्रॅक्ट घेऊन एक औषध तयार झालेलं आहे ज्याचं नाव आहे कॉक्सोनील। खूपच चांगल्या प्रकारे हे औषध तयार केलेलं आहे आणि जर याचं रेग्युलर सेवन करत गेलात
तर निश्चितच आपल्याला संधिवातापासून आपला बचाव होईल. जर सांधा पूर्णपणे निकामी झाला असेल तर कदाचित त्या व्यक्तीला शस्त्रक्रिया करावीच लागेल. पण तोपर्यंत तुमची स्टेज पोहोचू नये असं जर वाटत असेल तर अगदी वयाच्या 40 किंवा 50 पासूनच जर हे औषध घ्यायला सुरुवात केली, सोबत तुमचं नीट आहार विहार जर केला, झोप पुरेशी घेतली, तर तुमचा संधिवात हा तुम्ही पोस्टपोन करू शकाल, त्याचा अटकाव करू शकाल आणि तुमच्या आयुष्यासाठी जे काही तुम्हाला कार्य करायची आहे, धावायचं आहे, पळायचं आहे, हे सगळं तुम्ही व्यवस्थित पैकी करू शकाल. तर लक्षात ठेवा, कॉक्सो नील. नमस्कार.